अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 30 नोव्हेंबर गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी। कार्तिक महिन्यातील ही चतुर्थी विशेष महत्त्वाची आणि सर्वात मोठी समजली जाते। खरं तर चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी असंख्य उपाय आणि सेवा करत असतो। बघा, चतुर्थीच्या दिवशी करायचे बरेच उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। ज्यांनी अजूनही पाहिले नसेल त्यांनी नक्कीच जाऊन बघा। आजच्या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला बाप्पांचं स्मरण करायचं आहे। गणपती बाप्पांची कमीत कमी एक तरी सेवा किंवा एक तरी उपाय किंवा नामस्मरण तरी नक्कीच करायचं आहे। जो ही व्यक्ती गणपती बाप्पांचं व्रत करतो, गणपती बाप्पांचे उपाय आणि सेवा चतुर्थीच्या दिवशी करतो, त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी, घरामध्ये ऐश्वर्य वैभव ह्या सर्वच गोष्टींची भरभराट असते। त्यामुळे चतुर्थीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं आहे। याबद्दलची बरीच माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी विशेष एक उपाय सांगणार आहे, जो चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात करणं खूप आवश्यक आहे। बघा, आपल्याला खरं तर आपल्या घरामध्ये दररोज कापूर हे जाळलं गेलं पाहिजे। ज्या घरामध्ये दररोज कापूर जाळलं गेलं जातं त्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती नसते, त्या घरात कुठलीही बाधा कधी येत नाही, त्या घराला कुठलीही वाईट शक्ती कधी स्पर्शही करत नाही। आता ज्यांना दररोज जरी जमत नसेल, काही ऑफिस असतं, नोकरी असते, घराबाहेर असतो, दररोज नाही जमत, त्यांनी कमीत कमी या विशेष दिवशी, विशेष मितीला, विशेष तिथीला जरी हे उपाय केले तरी तुमच्या घरातील नकारात्मकता, बाधा, वाईट शक्ती क्षणात संपून जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य बरकत या सर्वांचीच प्राप्ती होईल। आज चतुर्थी आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला घरात कापूर जाळायचा आहे। मात्र या कापरासोबत तुम्हाला अशा 3 गोष्टी जाळायच्या आहेत, ज्या गोष्टी जाळल्याने तुमच्या घरामधील जे वातावरण आहे ते प्रसन्न होईल। घरात कितीही कलह असतील, भांडणं असतील ती थांबतील। घरामध्ये कुठलाही आजार असेल तर तो आजार नष्ट होईल। घरामध्ये कुणाचीही जर नजर लागली असेल, म्हणजे घराला कुणाची, घरातील कुठल्या सदस्याला कुणाची नजर लागली असेल तर त्या नजरेतून, नजरबाधेतून तुमची मुक्तता होईल। कुठलेही दोष असतील तर त्या दोषातून तुमची मुक्तता होईल आणि यामुळे तुमच्या घरातून सगळे वाईट दोष, वाईट शक्ती, वाईट गोष्टींचा जेव्हा नाश होईल तेव्हा घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल, घरात लक्ष्मीची कृपा होईल, ज्यामुळे घरामध्ये अखंड, आपण ज्याला म्हणतो अखंड ऐश्वर्याची प्राप्ती होईल। घरामध्ये अखंड पैसा येत राहील आणि आलेला पैसा जो आहे तो टिकत राहील। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, हा जो उपाय आहे तो सायंकाळी आपल्याला करायचा आहे, प्रदोष समयी, म्हणजे 6 नंतर ते रात्री 10च्या आतमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला 7 मसूर डाळीचे दाणे घ्यायचे। मसूर डाळ लाल रंगाची जी असते त्याचे 7 दाणे तुम्हाला घ्यायचे अख्खे व्यवस्थित। त्यासोबत 2 तमालपत्र घ्यायचे। देवघराच्या समोर तुम्हाला एक दिवा लावून बसायचा आहे, म्हणजे दिवा प्रज्वलित करायचे देवघरामध्ये, एक आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आणि ज्या 7 मसूर डाळी तुम्ही घेतल्या होत्या त्या एक एक करत गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत। प्रत्येक वेळी अर्पण करत असताना तुमच्या मनातील इच्छा आणि तुम्हाला जो गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हा जो तुम्हाला कुठलाही मंत्र येत असेल बाप्पांचा, तो मंत्र तुम्हाला म्हणत ती चण्याची डाळ तिथे अर्पण करायची आहे। असे एक एक करत 7 अर्पण केल्या की त्यानंतर जे 2 तमालपत्र घेतले होते ते देखील तुम्हाला बाप्पांच्या समोर अर्पण करायचे। 5 मिनिटं या दोन्ही गोष्टी अशाच ठेवून द्यायच्या आहेत। 5 मिनिटानंतर मसूर डाळ आणि ते तमालपत्र उचलायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर जाळता त्या भांड्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले मसूर डाळ ठेवायची आहे, त्यावरती हे तुम्हाला तमालपत्र ठेवायचे। यावरती तुम्हाला कापराचे 4 ते 5 छोटे छोटे तुकडे तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत। त्यानंतर यावरती तुम्हाला, तुमच्या घरात जर वाटी धूप असेल, तुमच्या घरात जर लोबन असेल, तुमच्या घरामध्ये जर उदी असेल, घरात आपण धूप वापरतो ना, तर ते धूप जे आहे ते
धुपाची एखादी काडी किंवा लोबन, उदी जे काही असेल ते तुम्हाला या वाटीमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि मग या कापराला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. कापूर प्रज्वलित व्हायला सुरुवात झाल्याबरोबर यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. जेव्हा कापूर पेटेल तेव्हा याच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि याचा जो होणारा धूर आहे, यातून जी आग बाहेर पडेल, यातून जो धूर बाहेर पडेल, तो संपूर्ण घरमध्ये, घरातील प्रत्येक कोपऱ्यात, घराच्या बाहेरच्या भागात सगळीकडे असा पसरवायचा आहे. प्रत्येक वेळी पसरवत असताना ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे. ठीक आहे. जेव्हा ही राख शांत होईल, जेव्हा हा धूर जो आहे तो थंड होईल, यामध्ये जी राख उरेल ती राख तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला तुळस सोडून कुठलंही जे झाड असेल, अगदी गुलाब असेल, मोगरा असेल किंवा मग जास्वंद असेल, कुठल्याही फळाचं पेरू वगैरे असेल, कुठलंही झाड असेल, तर त्या झाडाच्या बुडाला तुम्हाला जी ही राख आहे, ही राख तुम्हाला तिथे पाकडायची आहे, म्हणजे तिथे ठेवायची आहे आणि मग तुम्हाला घरात निघून यायचं आहे. बघा, मसूर डाळीचे चतुर्थीला केले जाणारे सगळेच उपाय हे शीघ्र फलदायी असतात. गणपती बाप्पांच्या समोर तुम्ही आता कुठल्याही मंदिरात गेला तर तिथे तुम्हाला एकतरी गणपती बाप्पांच्या समोर मसूर डाळीचा उपाय दिसेल. कोणीतरी नक्कीच बाप्पांच्या समोर मसूर डाळ वाहिलेली किंवा अर्पण केलेली असेल. चतुर्थीच्या दिवशी जोही भक्त मसूर डाळीचा उपाय बाप्पांच्या समोर करतो त्याची प्रत्येक इच्छा ही त्वरित पूर्ण होते. मी तुम्हाला बरेच उपाय मागच्या काही व्हिडिओमध्ये मसूर डाळीचे सांगितलेले आहेत. मात्र जेव्हा ही मसूर डाळ तुम्ही चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना अर्पण करून ती मसूर डाळ जेव्हा तुम्ही कापरासोबत जाळाल आणि त्यासोबत तमालपत्र जाळाल, तेव्हा तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या आयुष्यामध्ये असलेली जी संकट आहे ती संकट दूर होतील. बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये अडलेली जी कामं आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुमच्या मार्गी लागतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. या एका उपायाने तुमच्या घरात, तुमच्या अवतीभोवती, तुमच्या स्वतःभोवती कुठल्याही प्रकारची बाधा असेल तर त्या बाधेतून तुमची मुक्तता होईल. त्या बाधेचा नाश होईल. जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही एकत्रित करून जाळाल तेव्हा त्या सर्व बाधांचा नाश होईल. घरात किती भांडणं असतील, घरात किती मतभेद असतील, तर ती सगळी भांडणं कुठेतरी थांबतील आणि घरामध्ये एक सकारात्मकता येईल. घरात चांगलं सुयोग्य वातावरण निर्माण होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील. जिथे जिथे अडलेला पैसा आहे तो अडलेला पैसा तुमच्या मार्गाने परत येईल आणि तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात, तुमच्या मुलांची, पतीची, सर्वांची प्रगती व्हायला सुरुवात होईल. या एका उपायाने तुम्हाला भरपूर लाभ होत जाईल. त्यामुळे प्रत्येकाने, याच नाही तर प्रत्येक चतुर्थीला हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.